नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिंडोरी तालुक्यात वडी केंद्रातील जिल्हा परिषद चषक स्पर्धेत झालेला सावळा गोंधळ हा चर्चेचा विषय ठरलाय. स्वतःच्या मुलांना अध्यक्ष चषक स्पर्धेमध्ये खेळवताना स्थानिक शाळेतील विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी घेण्यापासून वंचित ठेवत स्थानिक विद्यार्थ्यांवर अन्याय केल्याचा प्रकार दिंडोरी तालुक्यात घडलाय. या प्रकारामुळे जनसामान्यांमध्ये संतापजनक प्रतिक्रिया उमटत असून दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे. दिंडोरी तालुक्यातील शिक्षक संघटनांचे ग्रहण पंचायत समितीला लागले असून वरिष्ठ अधिकारी संघटनांच्या दबावाखाली काम करतात की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. शासकीय कर्मचारी म्हणून काम करत असताना संघटनांच्या पदांचे लेबल सोबत घेऊन मिरवत असल्याच्या अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद चषक स्पर्धेमध्ये तालुकास्तरीय जिल्हा परिषद चषक स्पर्धेच्या उद्घाटनावेळी गटविकास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःचे सत्कार करण्याचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला. परंतु उपस्थित गटविकास अधिकाऱ्यांनी या चुकीच्या प्रकाराला थांबविण्यासाठी पुढाकार का घेतला नसेल हा देखील चर्चेचा विषय ठरत आहे. त्यात दोन शिक्षकांनी स्वतःच्या मुलांना अध्यक्ष चषक स्पर्धेमध्ये खेळवताना स्थानिक विद्यार्थ्यांवर अन्याय केला असून ते संबंधित शिक्षक देखील एका विशिष्ट संघटनेचे पदाधिकारी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या संघटना पंचायत समिती प्रशासनाला डोकेदुखी वाढणारी ठरत असून यावर अंकुश कोण लावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मी योगेश माधवराव बर्डे, दिंडोरी लोकसभा समन्वयक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, तसेच उपसरपंच ग्रामपंचायत मुळुस्के. मी आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी आता जिल्हा परिषदांमध्ये जो काही जिल्हा परिषद अध्यक्ष चषक चालू आहे त्या संदर्भातली एक बातमी वाचली आणि त्यामध्ये दिंडोरी तालुक्यातली जो मांदाणे येथील शाळा आहे त्या शाळेतील जो स्पर्धांमध्ये जो प्रकार घडला की त्या स्पर्धेचे नियम निकष असे होते की त्या ठिकाणी ते शाळेतलेच विद्यार्थी त्या ठिकाणी खेळवलं जाणं अपेक्षित होतं. परंतु त्या ठिकाणी दुसऱ्या केंद्रातले किंवा दुसऱ्या तालुक्यातले त्या ठिकाणी विद्यार्थी खेळवले गेले आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ते जे दिंडोरी तालुक्यातले खेळाडू होते त्या ठिकाणी ते वंचित राहिले. आणि धक्कादायक प्रकार असा की जे विद्यार्थी खेळवले गेले ते त्या ठिकाणी त्या शिक्षकांची मुलं होती आणि त्या स्पर्धांना प्रशिक्षक म्हणून सुद्धा ती शिक्षकच होती. आणि अशा पद्धतीने जर स्पर्धा भरवणार असतील आणि अशा पद्धतीने जर शिक्षकांचीच मुलं त्या ठिकाणी प्रथम पारितोषिक घेत असतील आणि त्यांचेच वडील त्या ठिकाणी प्रशिक्षक असतील तर खऱ्या अर्थाने जी खरी खेळाडू आहेत ज्यांना न्याय मिळणं अपेक्षित आहे असे खेळाडू त्या ठिकाणी वंचित राहिले आणि वशिलेबाजेवरती त्या ठिकाणी हे जे डमी विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी ते बक्षीस घेऊन गेले. असे जर प्रकार होत असतील तर खऱ्या अर्थाने खऱ्या खेळाडूंना त्या ठिकाणी न्याय मिळणार का अशा पद्धतीचा प्रश्न त्या ठिकाणी आमच्यासारख्यांना उपस्थित राहतोय. आणि जर अशा पद्धतीनेच जर वशिलेबाजीवरती शिक्षक त्या ठिकाणी स्पर्धा भरवणार असतील तर खऱ्या अर्थाने हे शिक्षकांमध्ये किंवा हे कर्मचाऱ्यांमध्ये त्या ठिकाणी राजकारण आणून आणि कुठंतरी आपण संघटनेच्या पदावरती आहोत याचा रुबाब त्या ठिकाणी दाखवून आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पुढे नेण्याचा हा केविलवाना प्रयत्न दिसतोय का अशा पद्धतीने या बातमीच्या माध्यमातून त्या ठिकाणी कळतंय. आणि या ठिकाणी मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये त्या ठिकाणी BDOंना मी त्या ठिकाणी विनंती वजा इशारा देतोय. जर ह्या शिक्षकांवरती या स्पर्धेमध्ये ज्यांनी हा भ्रष्टाचार केला आहे या शिक्षकांवरती जर कारवाई नाही झाली तर त्या ठिकाणी आम्ही आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी पुढच्या 8 दिवसामध्ये त्या ठिकाणी तीव्र असं आंदोलन त्या ठिकाणी पक्षाच्या वतीनं छेडण्यात येईल एवढं या ठिकाणी गटविकास अधिकाऱ्यांना या माध्यमातून इशारे देतो. नमस्कार, मी श्याम हिरे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मागच्या काही काळामध्ये पंचायत समितीकडून पंचायत समिती करंडक वगैरे अशी काहीतरी संकल्पना राबवून मांदाणे इथे काही स्पर्धा घेण्यात आल्या. त्या स्पर्धांमध्ये ग्रामीण भागातील आमच्या आदिवासी मुलांनी सहभाग नोंदवला आणि सहभाग नोंदवला असताना असणाऱ्या सगळ्या अपुऱ्या साधनांवरतीही त्यांनी त्या स्पर्धेत सहभाग नोंदवून आणि
चांगल्या प्रकारे कामगिरी केली, परंतु किती काही जी शिक्षक आहेत जे तिथं प्रॉपर निरीक्षक म्हणून किंवा ज्यांच्या हातामध्ये ते पारितोषिक देण्याचं काम होतं, अशा मंडळींनी आपल्या स्वतःच्या पाल्यांना दुसऱ्या शाळेमध्ये किंवा सुधारण्यासारख्या ठिकाणी शिकवली, अशांना तिथं सहभाग नोंदवून आणि जी निरीक्षक किंवा स्पर्धेची जी काही विजेतेपद घोषित करणारे आहेत, अशा शिक्षकांनी त्याच्यात त्या विद्यार्थ्यांना पहिला, दुसरा किंवा इतर काही क्रमांक देऊन आणि जी खरी त्या स्पर्धेची विजेती होती यांना बाजूला सावरलं आणि घरातल्या मुलांना ती बक्षिसं दिली. मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, तालुका आदिवासी आहे, तिथं असणाऱ्या मुलांना मिळणारे साधनांची उपलब्धता खूप कमी आहे. अशाही परिस्थितीत जर त्यांचा वाला विश्वास त्यांच्या स्वतःवरती आणि कामावरती असणारा भरोसा या माध्यमातून तोडणार असेल तर भविष्यात ही मुलं स्पर्धेमध्ये कशी उभी राहतील किंवा आपल्याला जे भविष्य आपण त्यांच्याकडून बघतोय ते कसं उभं राहील त्यांच्याकडून. या शिक्षकांनी जो काही चुकीचा प्रकार केला आहे त्यातून त्यांनी ती बक्षीसही परत दिली, परंतु बक्षीस परत दिली म्हणजे त्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा खचलेला विश्वास परत मिळाला आहे का? या सर्व गोष्टी ज्या वारंवार घडता याच्यामागे प्रशासन कुठंतरी कमी करते. प्रशासकीय जी प्रमुख आहेत, ज्यांच्याकडे प्रशासनाची प्रमुख खाती दिली, अशा मंडळींची आपली जी प्रशासकीय यंत्रणा ही काळापर्यंत काम करते का, याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि याकडे बघण्याचं जे काही त्यांना दिलेले अधिकार हे कमी पडत आहेत. एस मराठी न्यूजसाठी कार्यकारी संपादक संदीप गुंजाळ, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.